तर आमचं फोर्थ डेस्टिनेशन आहे येडूआईचं मंदिर। सगळ्यात आधी एक दुकानावरती आमच्या बॅगा ठेवल्या आणि मग निघालो येडूआईच्या दर्शनासाठी गडावर। मस्तपैकी येडूआईचं दर्शन घेतलं, बाहेर येऊन परड्या भरल्या आणि मग गेलो हॉल वरती जेवण करायला। खरंच सांगते, आमच्याकडे ना आज जेवण करण्यासाठी जेवणच नव्हतं, कारण तिकडे ना जेवण आज बनवलंच नव्हतं। पण आमची जेवणाची अडचण बघून तिथे आलेल्या एका फॅमिलीने आम्हाला जेवण दिलं आणि मग मी गेले खाली आमच्या हातरुणाची बॅग आणायला। माझ्यासोबत मम्मी आणि भाऊ पण आलेले आणि तिघे पण ना इतके थकलो शिड्या चढता चढता। फायनली वरती आल्यानंतरून आम्ही चक्कर मारायला गेलो, गप्पा मारल्या आणि हॉलवर येऊन बघितलं तर सगळे झोपले होते। तर मी पण आता झोपते, कारण सकाळी ना मला काकड आरती घ्यायची आहे। आता ना सकाळचे 5 वाजले तर इतकी गार हवा आहे ना यार इकडे, मी काय सांगू तुम्हाला। मग फ्रेशनअप होऊन तयारी केली आणि 1 तास झाला लाईन मध्ये उभं राहून आणि आता जाऊन यांनी गेट उघडले। तर इकडची आरती ना इतकी डिवाइन होती ना की मी तुम्हाला काय सांगू। पण मी जिथे आरतीला उभी होती ना तिथेच मागे पुढे सगळ्यांच्या अंगात आलं होतं यार। तरी सुद्धा ना मी आरती बद्दल शब्दांमध्ये नाही सांगू शकत, ती की ऑसम होती। तर सगळं झालंय तर आम्ही आता निघतोय आमच्या 5th डेस्टिनेशनला जायला। त्याआधी येडूआईचा प्रसाद खाऊन घेतला आणि पायथ्याला जाऊन मग बसलो एका हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता करायला। सगळ्यांनी ना पुरी भाजी मागवली आणि मी एकटीने वडा उसळ मागवलीये। नाश्ता करून मग आम्ही निघालो। खाली येऊन आम्ही आधी एक रिक्षा पकडली आणि मग गेलो बस स्टँडला। बस स्टँड वरून बस पकडून आम्ही करमाळ्याला गेलोय आणि आता तरी तुम्ही गेस करा की मी नेक्स्ट कुठे चाललीये।